सहर्ष स्वागत. सुशांत पाटील पांदिवे पांदिवे गावातील बरीच मान्यवर मंडळी इथे आहे आलेली आहेत. त्यांना सर्वांना विनंती असेल आणि खास करून मोहनदास यांचे सासूरवाडे आहे त्याच्यामुळं मेवण्यांचे पाहुणे आज भरपूर प्रमाणात येतील. यास वेलकम. सर्व मेहुणे मंडळींचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रल्हाद धमाले चिंचवाडा प्रल्हादजी धमाले चिंचवाडा आपल्याला ही विनंती आहे की आपणही या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. प्रल्हाद साहेब आपलंही सहर्ष स्वागत. आणि पांदिवे गावातील सर्व आज मेहुणे मंडळी देखील इथे उपस्थित आहेत. पाहुणे मंडळी आपलं सहर्ष स्वागत. जाऊया थेट मैदानावर. सलामीची जोडी मैदानात दाखल करावी रॉयल स्पोर्ट्स उलवे टीमनं लवकरात लवकर. मॅचला करूया सुरुवात. मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा आवाजामध्ये बदल ऐकूया. पेनदादरचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. अविनाश ठाकूर. धन्यवाद. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपण पाहताय. एका बाजूने प्रशांत स्मृती पांडिवे तर दुसऱ्या बाजूने रॉयल उल्वे. चला उल्वे टीमच्या सलामीच्या जोडीला विनंती करतोय, त्यांच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करतो की आपली सलामीची जोडी मैदानाकडे दाखल करायची. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम गुरुमे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणरायाचरणी मानवंदन देऊन दुसऱ्या फेरीतल्या पहिल्या सामन्याकडे वळूया, जिथे सामना रंगलाय रॉयल उल्वे विपक्ष प्रशांत स्मृती पांडिवे. पांडिवे संघानं नुकतीच लढत जिंकली अगदी शेवटच्या बॉलवर, जिथे एक बॉल एक असताना साईशच्या बॅटमधून तो विजयी फटका आपण पाहिला. इथे मात्र तो सामना जरूर जिंकला असेल, परंतु तो सामना आता झाला. आता पुढच्या मॅच कडे वळतोय. पुढची लढत हा सामना जर जिंकला तर मात्र पुढच्या फेरीत आपला संघ दाखल होईल. आणि हा सामना जर जो संघ जिंकेल तो मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल. आता कोण मात्र सुपर 12 मध्ये दाखल होईल हे मात्र पाहण्यासाठी जाऊया त्या मॅच कडे, जिथे सामना रंगला रॉयल उल्वे विपक्ष प्रशांत स्मृती पांडिवे. आपण पाहताय स्पर्धा आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025 रजनी क्रिकेट स्पर्धा. हल्लीचा जर विचार केला तर उन्हाळ्याचा महिना चालू आहे. अगदी मार्चचा महिना, आजची तारीख अर्थातच 24 मार्च. कडाक्याचं ऊन आहे या दिवसांमध्ये. आता मात्र रजनी क्रिकेटचा आनंद आपण घेतोय. चला सामन्याला होईल सुरुवात. आमच्या समवेत स्कोरर आपल्याच गावचे दर्शन म्हात्रे यांचंही पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. लेट्स प्ले गेम ऑन. पंचांचा ग्रीन सिग्नल. टायमर सुद्धा झालाय ऑन. पहिला बॉल लोवर फुल टॉस. लेग ग्लान्स केलेला चेंडू फक्त दिशा दिल्या. एक धाव जरूर पूर्ण झाल्या. दुसरीचा प्रयत्न तिथे नाही आहे. पहिल्याच बॉलवर धावसंख्येचा श्री गणेशा झाला. अकाउंट ओपन झालंय, खातं खोललं गेलं. धावसंख्येला आकार आला 1च्या मदतीनं. टीमचे टोटल 1च्या घरात. सलामीची आघाडीची जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. तेजस आणि चंदन. अष्टपैलू खेळ चंदन आपला स्वतःचा दाखवत असताना, कारण पहिल्या मॅच मध्ये त्याची कमालीची गोलंदाजी सुद्धा पाहिली. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय ऑन स्ट्रायकिंगला. तर बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार अनिकेत. पुढचा बॉल उडवलाय समोर ऑन दी राईट. फटका सजवलाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हर मधून चेंडू निघून चाललाय. पॉवर प्ले मधलं मादक सौंदर्य दाखवणारा सीमा पार. रन्स मिळतील 4. चौकार. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर 400च्या स्ट्राईक रेटनं सुरुवात केली. इथं फलंदाज चंदनला दणका दिलाय समोरच्या गोलंदाजाला अनिकेतला. अनिकेतवर चढवलाय हल्ला. अनिकेतला दिलंय प्रत्युत्तर. आता अनिकेत कशा प्रकारचं कमबॅक करेल या पुढच्या चेंडूवर पाहायला मिळेल. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 5च्या घरात. 4 षटकांची लढत आपण पाहताय. त्यातलं हे पहिलं सत्र पूर्वार्ध पाहताय. पूर्वार्धाचा आनंद घेत आहे. पुढचा बॉल ऑन साइडला वळ. कार.
उल्वे संघानं नाणेफेक जिंकून पुन्हा एकदा आपल्या वाटेला फलंदाजी स्वीकारली आहे. त्याचं कारण काय तर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा आम्ही प्रथमतः बॅटिंग करत असताना सामना जिंकला. आता मात्र पुन्हा तेच चित्र मैदानामध्ये पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण अनिकेतला पाहत आहे, त्याला कमबॅक करावं लागेल. जरी समोरच्या फलंदाजाने उत्तर दिलं असेल त्याला प्रत्युत्तर द्यावं लागेल. मागील 2 चेंडूंवर तब्बल 10 धावा खर्च झाल्यात. पुढचा बॉल पुढे आलाय, डान्सिंग डाऊन द विकेट, परंतु फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, पकडलाय जेल, संपवलाय फलंदाज. चंदनचा खेळ, पहिला धक्का रॉयल उल्वे संघाला. मी विनंती करतोय, ब गटातील पहिली लढत वेश्वी विपक्ष देवा ग्रुप आवरे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण उपस्थित असाल तर रिपोर्टिंग करा. आणि पहिल्या इनिंग नंतर त्वरित टॉस होईल. देवा ग्रुप आवरे विपक्ष वेश्वी. उरण तालुक्यातील खरं तर 2 संघांच्या लढती आपल्याला पाहायला मिळतील. आपण पाहताय स्पर्धा ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पाहताय. पाटणेश्वरी मैदान पाटणोलीच्या भव्य मैदानावर पनवेल तालुक्यात खरं तर आपण जमलोय. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला गीतेश मडवी. पहिल्या मॅचचा खरं तर मॅन ऑफ द मॅच राहणारा गीतेश मडवी आता मात्र इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहताय. तर स्ट्रायकिंग एंड कडे आता वळेल. यस, गीतेश अर्थातच नवीन फलंदाज. आतापर्यंत या षटकातील 4 चेंडूंचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 11च्या घरात. 11ला 1 नेल्सन आकडा आपण पाहताय ऑन स्कोर कार्डवर. पुढचा बॉल ऑन साईडला वळवलाय, फक्त दिशा दिली आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल जरूर झाला, परंतु अधिकची धाव नाही आहे. तिथे मात्र चांगलं कलेक्शन बॅकअप सुद्धा होतं. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या 12च्या घरात. आता इथून मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपला. संघाची धावसंख्या 12च्या घरात आहे. 1 विकेट जरूर आल्या, परंतु आता मात्र शेवटच्या बॉलवर काय पाहायला मिळेल हे मात्र पाहायला मिळेल. एका बाजूने फलंदाजीसाठी आपण पाहताय तेजस, जो वैयक्तिक 1 बॉलवर 1 या धावसंख्येवर खेळतोय. तर बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अनिकेत. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय. आलाय हा लॉंग अँड स्ट्रॉंग, लॉंग अप सीम पार, षटकार. केलं तर या षटकाराच्या मदतीनं 18च्या घरात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर समाचार घेत असताना, बॅटिंग करत असताना रॉयल उल्वे हा संघ आपण पाहताय. पहिल्या 5 बॉलवर जरूर 12 धावा होत्या, परंतु शेवटच्या बॉलवर केलेला घणाघाती प्रहार, अगदी ताकदवर स्ट्रोक, बाहुबल दाखवलं बॅटिंग करत असताना तेजसनं. वैयक्तिक 2 बॉलचा खेळ त्याने साकारला आणि 7 धावसंख्या जमावल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर नवीन बॉलर तयार झाला. जयंताचा पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं शफल जरूर झाला होता, परंतु अशा प्रकारचे फटके सजवत असताना तुमचं हँड अँड आय कोऑर्डिनेशन प्रॉपर असावं लागतं. ते इथे मात्र बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं नाही. गीतेशाला आपण पाहता, जरूर तो सुद्धा नवीन फलंदाज आहे. 1 या धावसंख्येवर खेळतोय. मागच्या झालेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा आहे. सामनावीर आपण त्याला पुरस्कार देत असताना पाहिलं पहिल्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये कशी कामगिरी करेल. पुढचा बॉल यावेळेस हलक्या हाताने खेळलाय, फक्त दिशा दिली आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, परंतु डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. कारण आता दुसरं षटक प्रगतीपथावर पाहताय, जिथे 5 फिल्डर सीमा रेषे लगत, 1 फिल्डर वाईडिश लॉंग ऑफ, 1 लॉंग ऑन, डीप मिड विकेट आहे, 1 डीप स्क्वेअर लेग आणि 1 क्षेत्ररक्षक फक्त मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. या 2च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 20-20च्या घरात दुसऱ्या दशकात. पुढचा बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु रिव्हर्सचा फटका जरूर, त्या फटक्याचा ज्यावेळेस उल्लेख केला जातो, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद, परंतु यावेळेस मात्र चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं. डॉट बॉल आला. दुसरं षटक प्रगतीपथावर जयंत आतापर्यंत कमालीचं षटक हाताळतोय. 3 चेंडूचा खेळ त्याच्या माध्यमातून साकारण्यात आला. फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात.
पुढचा बॉल पुन्हा एकदा शफल झाला होता. ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न, तिथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव नसणार आहे. इथे मात्र अजून एक डॉट बॉल आला. सलगचे 2 डॉट बॉल खेळत असताना इथे मात्र आता दबावामध्ये पाहायला मिळतोय नवीन फलंदाज गीतेश. मागच्या सामन्याचा जरूर सामनावीर असेल, परंतु हा सामना डिफरंट आहे. हा सामना वेगळा आहे. समोरचा संघ वेगळा आहे, समोरचे गोलंदाज वेगळे आहेत. बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने, आणि डावकुरे हाताचा गोलंदाज ज्यावेळेस बॉलिंग ट्रॅकवर असतो ना, त्याच्याकडे एक नॅचरल स्विंग पाहायला मिळतो. पुढचा बॉल खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने खोदून काढलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, फक्त एक धाव मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाही. अगदी चांगला थ्रो पाहायला मिळाला डीपमधून. एकच धावावर समाधान मानावं लागेल. संघाची धावसंख्या 1च्या मदतीनं 21च्या घरात. या षटकातील शेवटचा बॉल असेल. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 21. आतापर्यंत मिनिट झालेत 8 मिनिटं. खरं तर कौतुक करेन बॉलिंग करत असताना प्रशांत स्मृती पांडिवे संघाचं. 21-21ला 1. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. शेवटचा बॉल ऑन साइडला पुल करत असताना पॉवरफुल बॉलला केलंय मैदानाच्या बाहेर गोल. हाय अँड हँडसम षटकार. मलिंगा रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील या सर्व खेळाडूंना खेळताना आपण पाहिलं. शाब्दिक सुमनाने आम्ही त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. मोस्ट वेलकम पंकज शिंदे, जीवन शिंदे, प्रवीण शिंदे आणि सचिन पाटील. मलिंगा या सर्वांचं या स्पर्धेच्या वतीनं स्वागत आहे. शिवसेना उभाटा युवा नेते संदीपजी शिंदे साहेब, गुरुनाथजी पाटील साहेब यांना तुम्ही पाहतात. या सर्व अतिथी मान्यवरांच्या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करू. आणि येस, इनिंग ब्रेकमध्ये आलेल्या सर्व उपस्थित मान्यवरांचा आपण यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. नामांकित क्रीडा स्पर्धा पुन्हा एकदा जाऊयातून थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. सो टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. येस, नक्की. ज्या स्पर्धेचा आपण उल्लेख करतोय, जी स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय, अर्थातच आराध्य स्पोर्ट्स पाटणोली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2025. मॅनेजमेंट टीम मेंबर, चला आमच्या सर्व यजमान खेळाडूंना विनंती आहे. मॅनेजमेंट टीम मेंबर, आपण आराध्या स्पोर्ट्स पाटणोळीचे खेळाडू आपण लवकरात लवकर व्यासपीठावरती. आता मान्यवरांची रेलचेल सुरू होणार आहे, त्यामुळे विनंती आहे आराध्या स्पोर्ट्स पाटणोलीचे सगळ्या खेळाडूंना की आपण लगेचच व्यासपीठावरती एकत्रित व्हा. खरं तर आज या स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांची मांदियाळी आपण पाहत आहे मुख्य व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांना स्वागत करतो. घेऊन जाते पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे 2 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 13.50च्या सरासरीनं. 27-27 आतापर्यंत 27 लागल्यात. येणाऱ्या 2 षटकांमध्ये किती धावसंख्येची मजल मारू शकेल बॅटिंग करत असताना रॉयल उल्वे संघ. पाहूयात पुढच्या 2 षटकांमध्ये. नवीन बॉलर, मागच्या सामन्याचा हिरो साईश तयार झाला. साईशचा पहिला बॉल ऑन साइडला दिशा दिली, टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये. 1 धाव जरूर पूर्ण झाल्या. दुसरीचा प्रयत्न सुद्धा झाला आणि यशस्वीरित्या 2 धावा सुद्धा पूर्ण केल्यात. 2च्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये आली आहे गती. तिसऱ्या षटकातील पहिला बॉल ज्याच्यावर आल्या धावा 2. संघाची धावसंख्या 29 धावा. आता उर्वरित 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही क्षणातच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या स्पर्धेला भेट देण्यासाठी, स्वइच्छा भेट देण्यासाठी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक इथे आपल्या अतिथी मंचावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. सुप्रसिद्ध गायक आपण पाहिलं, जर नुकतंच इंस्टाग्रामवरती ज्या गाण्यानं हाहाकार माजवलाय, आल्या ग बाया आल्या तथा लिंबू कापला फेम मयूरजी नाईक आणि त्यांच्या समवेत सुप्रसिद्ध गायक महाराष्ट्राचे निलेशदादा मुंबईकर यांचं काही क्षणातच आपल्या मुख्य अतिथी मंचावरती आगमन होणार आहे. त्यांची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. येस, नक्कीच आज मान्यवरांची आणि सुपरस्टारची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कारण तशा प्रकारची स्पर्धा आपण पाहता ही ग्रामस्थ मंडळ चषक 2025 पाटणेश्वरी मैदान पाटणोलीमध्ये आपण जमलोय. पनवेल तालुक्यातील पाटणोली गाव, गावाचा विचार केला तर गावाच्या बाजूला 2 महत्त्वाची मंदिरं आहेत. श्री स्वामी समर्थ मठ मानघर आणि श्री अक्षयधाम मंदिर. परमपूज्य स्वामी अक्षयानंदांचं जे महाराजांचं मंदिर आपण पाहताय या गावाच्या बाजूला. संतांची भूमी आणि संतांची मंदिर असणारे गाव आपण पाहताय पाटणोली. व मैदानाकडे बॅक टू क्रिकेट. पुढचा बॉल साईश तयार. लोवर फुल टॉस त्यावर केलं, कक्षाला मानवंदना देणारा ठोकलाय षटकार.
तर तेजसच्या बॅटिंगचा विचार केला ना तर फक्त 4 चेंडूंचा खेळ त्याने साकारला आणि तब्बल 19 धावा आणि सलगचे 3 बॉलमध्ये 3 षटकार मारलेत. कमालीची बॅटिंग. पहिल्या षटकातील शेवटच्या बॉलवर स्ट्राईकवर होता तिथे षटकार, दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलला स्ट्राईकवर होता तिथे षटकार आणि या षटकात हा पहिलाच बॉल षटकार. पुढचा बॉल समोरच्या दिशेने अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला चाच पडत राहिला फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 39-39. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे मात्र कमबॅक करावं लागेल. या षटकामध्ये धावा आल्यात. या षटकात जरूर 12 धावसंख्या आतापर्यंत. येणाऱ्या 2 चेंडूंवर कमबॅक पाहायला मिळेल का? पुढचा बॉल समोरच्या दिशेने वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे वायडिश लॉंग ऑफला. अगदी सहजरित्या चेंडूला फील्ड करते. कोणत्याही प्रकारची मिसफिल्डिंग तिथं पाहायला मिळत नाही. या षटकातील 1 बॉल शिल्लक असेल. या एका बॉलवर जर 1 विकेट मिळवला तर नक्कीच हे षटक सार्थकी राहील. बॉलिंग करत असताना साईशचं आत्तापर्यंत 13 धावा खर्च केल्यात आणि इथे मात्र पांडिवे संघाचे सध्या तरी 3-13 वाजतायत. रिलीज ऑफ डिलिव्हरी मध्ये थोडासा व्यत्यय पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होईल. डेड बॉल आला. या स्पर्धेचा आनंद घेत असताना स्पर्धेचे मुख्य आयोजक MD 50-52 52 यांना आपण पाहताय. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल कमी गतीने टाकला होता. झेलची संधी निर्माण झाली. इथे मात्र क्षेत्ररक्षक जरूर बॉल पर्यंत आला होता परंतु इथे मात्र आता समर्थकांनी कपाळावर हात मारलेत. काय करून बसला. इथे मात्र 2 धावा मिळतील. 2च्या मदतीने 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या 42-42. चला 12th मॅन पाण्याची व्यवस्था करायची. चला स्पीडअप करायचं. आम्ही वारंवार तुम्हाला रिक्वेस्ट करतोय. आता इथून 1 षटकाचा खेळ बाकी असेल. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 14च्या सरासरीनं 42च्या घरात. आता उर्वरित 1 षटक. या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र कशा प्रकारची गोलंदाजी करेल. बॉलिंग करत असताना प्रशांत स्मृती पांडिवे हा संघ पाहताय. उरण पूर्व विभागामधनं खरं तर पनवेलला ट्रॅव्हल करत असताना तर याच दरम्यान अग्री मराठी कलाकार गाव ज्याचं नांदगाव खरं तर अगदी जवळचा आपला कलाकार ज्याने अनेक बायांची गीतं आणि त्याचबरोबर कोली गीतं लग्न गीतं आपल्या गोड मुखातून गायलीत ते सुप्रसिद्ध गायक मयूर नाईक. आल्यान ग बाया आल्यान आणि लिंबू कापला फेम कलाकार मयूर नाईक यांचं थोड्याच क्षणातच काहीचं आगमन होतो आहे आणि स्वागत 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 केलंय या अप्रतिम टोल्यानं. हा चेंडू डीप फाईन लेग कडे खणखणीत षटकार. चौकार आला. चौकारच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचवल्या 46. शेवटचं षटक टेनिस क्रिकेटच्या परिभाषेतील हाणामारीचं षटक भैरवीचं षटक. षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. विशालला पाहताय आपण. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्रिकेट मधील मादक सौंदर्य कॉपी बुक स्टाईलचा फटका. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स इनटू द फॅन्स ओव्हर द रोप. चौकार. आणि या चौकारच्या मदतीने इथे मात्र अर्धशतक पूर्ण झालंय बॅटिंग करत असताना रॉयल उल्वे संघाचा. पुढचा बॉल इथे मात्र चांगला चेंडू होता. खोलात टाकला होता. काहीसा समजला नाही परंतु तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून सुद्धा काढले. रनआउटची संधी आहे. डायरेक्ट हिट झाला असतं तर चित्र वेगळं असतं परंतु बाउंड्री लाईनवरनं डायरेक्ट हिट बऱ्याचदा नाही होत. बऱ्याचदा होत नसताना हे चित्र आपण मैदानामध्ये पाहत असतो. थ्रो जोपर्यंत झाला तत्पूर्वी 2 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील. संघाची धावसंख्या 52 52च्या घरात. पहिल्या सामन्यामध्ये रॉयल उल्वे संघानं बॅटिंग करत असताना 53 धावा केल्या होत्या. आता मात्र 3.3 षटकांच्या समाप्तीनंतर 52. आता मात्र स्वतःचाच रेकॉर्ड मोडेल का.
चांगला फटका, अजून एकदा चेंडू गॅप मध्ये चालला. क्षेत्ररक्षकाचं कमालीचं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालंय. फुटबॉल स्टाईल अगदी चेंडूला फील्ड केला आणि तत्पूर्वी चेंडूची उचल केली, चेंडूची फेकी केल्या. तत्पूर्वी टीमच्या टोटलमध्ये अजून 2 धावसंख्या ऍड होतील, कारण प्रत्येक चेंडूंवर चौकार षटकार येणं सोपं नसतं. सिंगल डबल ही मित्रांनो क्रिकेटची लाईफ लाईन आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीनं 54. मोतीरामजी राम पाटील यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. या मोतीरामजी पाटील, आपलं सहर्ष स्वागत. पुढचा बॉल फॉलिंग क्षेत्ररक्षण, अगदी एका हातानं तो झेल पकडलाय. क्षेत्ररक्षक जयंत तिथे होता, डावकुरी हाताचा गोलंदाज सुद्धा, आणि इथे मात्र डाव्या हातानंच झेल पकडलाय. धक्का क्रमांक 2 रॉयल उल्वे संघाला. विंदणे एक उत्कृष्ट लिजेंड प्लेअर, खेळाडू आणि पंच म्हणून त्यांची आज ओळख आहे. ते दीपक पाटील विंदणे हे देखील शुभेच्छा देत आहेत. दीपक पाटील, आपलं सहर्ष स्वागत. मयूर मोतीराम पाटील आणि सन्मान्य मोतीराम राम पाटील मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या VIP डाईजवर येऊन स्थानापन्न व्हायचा. आणि तसेच निलेश हिरा पाटील, आपल्याला विनंती असेल. शेवटचा बॉल इथे मात्र उंचावरून मारण्याच्या नादात फलंदाजाचा फटका फसलाय, जिथे मात्र पंचांचा इशारा जरूर आलाय. बॅटकटच्या माध्यमातून 1 धाव मिळेल आणि 1च्या मदतीनं पहिलं सत्र संपलंय, पूर्वार्ध संपलंय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना रॉयल उल्वे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 55. आता विजयासाठी 24 बॉल आणि 56ची गरज होतोय. आल्यान ग बाई आल्यान आणि लिंबू कापला, फेम कलाकार सुप्रसिद्ध गीत त्यांची या मराठी सिनेमासृष्टीमध्ये अगदी झळकली पडद्यावर. ते मयूरजी नाईक आणि निलेश दादा मुंबईकर, सुप्रसिद्ध गायक. मी विनंती करतो या दोन्ही व्यक्तिमत्वांना की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मयूरजी नाईक, गाव आहे नांदगाव, मराठी गायक, एक आगरी कला, गोड आवाज आहे, धवला गीत, मराठी संस्कृती जपणारी ही सर्व व्यक्तिमत्व. आणि त्यामध्ये आपण पाहतोय मयूर नाईक यांचं इथे शुभ आगमन. त्यांच्या समवेत निलेश दादा मुंबईकर, सुप्रसिद्ध गायक, आणि सर्व मित्र परिवार. आपलं फटाक्याच्या आतषबाजीत सहर्ष सहर्ष स्वागत. स्वागत आहे, सुस्वागतम, शुभ स्वागतम. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक तुम्ही पाहतात आपल्या अतिथी मंचावरती. त्यांचं नुकतं शुभागमन झालेलं आहे. मयूरजी नाईक आणि त्यांच्या समवेत निलेशदादा मुंबईकर, सुप्रसिद्ध गायक, महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक. सध्या इंस्टाग्रामवरती ज्या गाण्यानं हाकार माजवला, आल्या ग बाया आल्या, आणि फार वर्षापूर्वी जर आपण पाहिलं लिंबू कापला, ह्या गाण्यांचं खरं तर ज्यांचा या गाण्यामध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकला असे सुप्रसिद्ध महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक मयूर नाईक आणि त्यांच्या समवेत निलेशदादा मुंबईकर यांचं आपल्या अतिथी मंचावरती शुभागमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आदरणीय मयूर पाटील, मोतीराम पाटील आणि त्याचबरोबर नरेश पाटील यांचंही या ठिकाणी या व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर कैलास दमडे या सर्व मान्यवरांचं सहर्ष सहर्ष स्वागत. तर लगेच आपण स्वागत करून घेऊया. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदे आहे तुम्हाला पाहायला मिळेल. मान्यवरांनी भरलेलं हे व्यासपीठ तुम्ही पाहतात. हेमंतजी पाटील साहेब यांचं, निलेश अंकुश पाटील यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी.
निलेश अंकुश पाटील. चला मॅचला करूया सुरुवात, जास्त वेळ घेऊ नका. बघा टायमिंग अलर्ट असेल, 20 मिनिटांचा कालावधी, 15 मिनिटांमध्ये 3 षटक फेकावे लागतील. उलवा टीम तुम्ही याकडे लक्ष केंद्रित करावं लागेल. मागच्या मॅचमध्ये तुम्हाला पॅनल्टी मिळाली आहे, त्यामुळं लक्ष केंद्रित करा. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झालाय, उत्तरार्धामध्ये करायचे आहेत. 24 चेंडूंमध्ये तब्बल धावसंख्येची गरज आहे. 56, 56चा टार्गेट आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय विनर वर्सेस विनर असा हा सामना. एका बाजूला पानदिवे तर दुसऱ्या बाजूला उळवे. आज या दोन्ही संघांना आपण पाहतोय. रॉयल उल्वे पक्ष, कैलासवाची प्रशांत स्मृती स्टार पानदिवे. त्यानंतर फ्रेश मॅच होईल. वेशवी विपक्ष आवरे. दोन्ही टीमना रिपोर्टिंग करा. वेशवी आवरे. चला या आपण अतिथी मंचावरती एका बाजूला मॅचेस सुरू राहतील, दुसऱ्या बाजूला सन्मान सोहळा आपण पार पाडणार आहोत. प्रथमतः आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. पोर्ट्रेट आर्टिस्ट हेमंतजी पाटील पांडदिवे यांना विनंती आहे की आपण यायचं आहे, आपला शुभ सन्मान केला जाईल. अनिरुद्धजी पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करायचा. रायगड भूमीमध्ये कलाकारांची कमी नाही आणि एक सुंदर कलाकार पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून ज्यांची ओळख राहिली, पांडदिवेचे सुप्रसिद्ध कलाकार हेमंतजी पाटील यांचा शुभ सन्मान. खरं तर या शाळेवरती तुम्ही पाहत आहात, जिल्हा परिषदेची शाळा आहे पाटणोली आणि या शाळेवरती जे सुंदर हस्ताक्षर तुम्ही पाहता ते त्यांचंच आहे आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करीत आहोत. धन्यवाद. वेळात वेळ काढून आपण आमच्या व्यासपीठावरती आलात या स्पर्धेला भेट देण्यासाठी, त्याबद्दल तुमचा आभार. ते मात्र पाहायला मिळाल्या 2 धावा. एकूण धावसंख्या धावफलकावर लागल्या 3 धावा धावफलकावर. पहिल्या ओव्हरला सुरुवात झाली. गोलंदाज तुम्हाला गोलंदाजच्या उंबरट्यावर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच चंदन उल्वेकर. चंदन उल्वेकरचा हा पहिला बॉल. देवेंद्रजी पाटील यांना देखील विनंती आहे की आपण देखील यायचं आहे. चंदन मडवी कमालीचं षटक हाताळतोय. एका बाजूला पाहुण्यांनी सन्मान स्वीकारायचा आहे. माची तिकडे तेवढीच इम्पॉर्टंट आहे. विनर वर्सेस विनर. जसं जसा वेळ मिळेल तसं पाहुण्यांचा आपण यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती टोटल 3. चंदन मडवी कमालीची सुरुवात. अप्रतिम गोलंदाजी, वाखाणण्यानं जोग्य या ठिकाणी गोलंदाजी करणारा चंदन मडवी चंदनासारखा दरवळतोय मैदानावर गोलंदाजी करत असताना. देवेंद्रजी पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर पांडदिवेचे उद्योजक सौरभजी पाटील आणि सुशांतजी पाटील यांना विनंती आहे आपण देखील या. उर्वरित सन्मान आपण इनिंग ब्रेकमध्ये करूया. पांडदिवेचे यशस्वी उद्योजक सौरभजी पाटील आणि त्यांच्या समवेत सुशांतजी पाटील यांचा शुभ सन्मान. मिस्टर टायमिंग बॉल मध्ये फसलाय आणि इथे मात्र पहिला ब्रेक थ्रू मिळालाय. चंदन मडवीला मिळाली पहिली सफलता. वेशवी टीमचा संगणक आणि आवरे टीमचा संगणक. चला वेशवी संघाचा संगणक यायचं आहे. देवा ग्रुप आवरे आपला संगणक या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे, त्यामुळं तुम्हाला दुसरा ते तिसरा कॉल आहे. वेशवी टीम इथे दाखल झाली. समर्थ कडू आपण कर्णधार पाठवा. पांडदिवेचे सुशांतदा पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करीत आहोत. धन्यवाद सर्व मान्यवरांचा स्पर्धेच्या वतीने आभार. मॅच कॉमेंट्री इम्पॉर्टंट आहे, सो आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. दिलगिरी व्यक्त करतोय प्रेक्षकांची आणि आमच्या समालोचकांची. बॅक टू क्रिकेट. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली गोलंदाजी. बघा इथे टार्गेट खूप मोठं आहे, तेवढ्याच चांगली सुरुवात करत असताना चंदन मडवीचा या ठिकाणी हा बॉल अलॉंग द काटवे ड्राईव्ह पद्धतीनं खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ कडे तिथे मात्र मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. सिंगल. 1 धाव संघाची धावसंख्या धावफलकावर. पहिल्या षटकात फक्त अवघ्या 4 धावा. 4 धावा 1 गडी. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे चंदन मडवीची. षटक अप्रतिम फेकलंय. अगदी आपण विचार केला तर मागचा मॅच फलंदाजीच्या जोरावर या संघानं जिंकला होता आणि या मॅचमध्ये गोलंदाजीतून सुरुवात करत असताना सुरेख पद्धतीनं चंदन मडवी. तर लास्ट कॉल आहे देवा ग्रुप आवरे आणि वेशवी. बघा जो संगणक इथे उपस्थित राहील या ओव्हर समाप्तीच्या आतमध्ये त्या संघाला टॉस विन दिला जाईल. यस समर्थ कडू आपलं स्वागत. देवा ग्रुप आवरेचं संगणक देखील आलंय. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा आणि लगेच करूया त्यांच्या 2 संघामध्ये टॉस. एका बाजूला देवा ग्रुप आवरे यावं. तर मयूर नाईक एक उत्कृष्ट गायक यांना मी विनंती करतोय मयूर नाईक की आपल्या शुभ हस्ते टॉस करावं.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपण टॉस करावा, नाणेफेकीचं कौल करावा. एक उत्कृष्ट गायक मित्रांनो, आगरी कलाकार, आपला गाव आहे नांदगाव आणि तेवढी इथे साऊंड सिस्टम ही नांदगाव, नंदाई माता नांदगाव आणि याच नांदगावचे एक उत्कृष्ट गायक मयूर नाईक यांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. येस, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध तथा लोकप्रिय गायक मयूरजी नाईक दादांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते टॉस आपण करायचा. टॉस कॉइन अपडेट आहे बघा, हा हेड्स असेल आणि हा असेल टेल्स. कॉल कोणाचा असणार आहे? वैश्विक संघाच्या संघनायकाचा असेल कॉल. मयूरजी नाईक दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. टेल्स कॉल अँड टेल्स इट इज. मॅच सुरू आहे. टेल्स इट इज. टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे, फक्त निर्णय कळवा. फिल्डिंग. खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. येस, जाऊया इथून थेट कॉमेंट्री बॉक्समध्ये. मयूरजी नाईक दादा, आपलं मनपूर्वक आभार. आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान होऊ शकता. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी आई आहे. जाऊया ऑन गोईंग मॅच दिशेने. इट्स सो टू यू कॉम्बॉक्स रिव्हॉल्व जी मात्रे सर. थँक्यू प्रथमेश. हवेमध्ये लॉफ्ट केलाय, उंची जास्त लांबी कमी. हो, कॅच इज ड्रॉप. साधा सोपा कॅच हातातून निसटलाय. तिथे मात्र मिळतील अजून 2 धावा. संघाची धावसंख्या 2-2 करत पुढे सरसावते ती 7 या आकड्यावर. 7 धावा धावफलकावर. गोलंदाजच्या उंबरट्यावर तुम्हाला पाहायला मिळतोय महेंद्र. अगोदर चंदन मडवीचं तुम्हाला अप्रतिम षटक पाहायला मिळालं. अवघ्या 4 धावांचं षटक त्यानं फेकलं, 1 विकेट मिळाली. त्यानंतर महेंद्र. फुल्लर लेनचा बॉल, फुल टॉस बॉल, अगदी डीप कव्हर एक्स्ट्राकडे जातोय. खूप चांगली फिल्डिंग ही पाहायला मिळाली. तुषार कोहली त्या ठिकाणी होता. बघा, हे 2 भाऊ एका संघामध्ये खेळतायत, तुषार कोहली आणि तेजस कोहली. दोघांची शरीरयष्टी बघा, दांडगी आहे, मजबूत शरीरयष्टी आहे, परंतु तेवढीच मजबूत कामगिरी देखील आहे. मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करणारे हे दोन्ही खेळाडू, दोन्ही भाऊ. आज त्यांचं क्षेत्ररक्षण तुम्हालाही चांगलं पाहायला मिळालं. महेंद्रचा बॉल स्टेट ड्राईव्ह लॉफ केलाय. अहो, लवली गॅप 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. वन बाउन्स, परंतु इथे डायरेक्ट षटकार पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. फ्लॅट अँड पॅरलल स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळाला. सिक्सर हाही समोर दिलाय. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह, चेंडूला थोडी उचली मिळाली. आउटफुल फास्ट मिळाली, फक्त 1 सिंगल. एकेरी धावेनं संघाची धावसंख्या टोटल जाऊन पोहोचली ती आता 15 या आकड्यावर. 15 रन्स. षटक सुरू आहे, दुसरं करायचे आहे. तब्बल तुम्ही विचार केला तर अजूनही 13 चेंडूमध्ये 41 धावा. 13-41 हार्ड इक्वेशन. हा चेंडू शॉट सिली पॉइंटला टीपलाय तुषारनं हा झेल आणि समाप्त झालाय बॅट्समन प्रणयचा हा खेळ. खूप बिकट परिस्थितीत पाहायला मिळाला. 12 चेंडू, आता 41 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू 41 धावा. चला स्पीडअप करावा लागेल. उलवा टीम तुम्हाला येणाऱ्या खरं तर 8 मिनिटांमध्ये तुम्हाला हे 2 षटक पूर्ण करायचे आहेत. 12 बॉल आणि 41 धावांची आवश्यकता. आता मॅच हार्ड डिफिकल्ट झाली आहे मी म्हणेन, ती म्हणजे टीम पानदिवे संघाला. कैलासाची प्रशांत स्मृती स्टार पानदिवे आज पहिला मॅच जिंकला. त्यांनी पहिला सामना पाटणोळे टीमच्या विरोधात जिंकला. आता उलवे टीम समोर भेटतोय. स्लोवर बॉल. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. हा चेंडू तर बाहेर निघाला. पंचांनी वाईट बॉल घोषित केला. रिव्ह्यू घेतलाय, फिल्डिंग रिव्ह्यू. थोडंसं संशय व्यक्त केलंय की हा बॉल ही लाईन चांगली आहे म्हणून, परंतु इथे गोलंदाज अश्विन गोलंदाजीच्या उंबरट्यावर असताना स्लोवर बॉल आणि पंच चेक करतील. पूर्णपणे चेक केला जाईल. अगदी स्लो अँड ॲक्शन मध्ये जास्त फलंदाज शफल होताना पाहायला मिळाला होता.
थोडासा वेळ घेत आहेत पंच. येस, अंपायर कॉल वाईट बॉल आणि इथे अतिरिक्त एक धाव. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉलचा. 12 बॉल 41 ची गरज होती, तर 12 बॉल 40. फिरकी गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र 2 फन्स एकत्र येतील. थोडासा चर्चात्मक निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल, परंतु 12-40 हे हार्ड इक्वेशन निर्माण झालंय, ते म्हणजे पानदिवेस संघासमोर. बॉल मात्र डॉट गेला होता. ज्या पद्धतीनं बॉल हुकला चुकला. स्लोवर बॉल आहे, चेंडूला वळण देतोय गोलंदाज अश्विन. येस, बॅट्समन आउट. पंचांचा इशारा, फलंदाज बाद. दोन्ही पंच एकत्र आले. आवाज, शांतता होती, त्यांनाही आवाज आला. चला, अंपायर डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. आणि अशा परिस्थितीमध्ये बॅट्समन होतोय बाद. विकेट नंबर 2 तंबूकडे जाईल. नवीन बॅट्समन मैदानात. 12 बॉल 40 ची गरज असताना विकेट मिळाली. आता 11 चेंडू आणि 40 धावा. आज खरं तर आपण पाहतोय रॉयल वुल्वेट टीमनं रॉयल कामगिरी केली आहे. रॉयल म्हणजे राजा, आणि राजासारखी कामगिरी. आकाश मडवी तुम्हाला पाहायला मिळाले इंडियन संघामध्ये खेळत असताना. एक अनुभवी खेळाडू. आणि खास करून आपण बघितलं तर क्रिस्टल ट्रॉफीचं आयोजन या उल्वे गावानं देखील खूप छान पद्धतीने केलं होतं. उल्वे प्रीमियर लीग. तो संघ मैदानावर खेळतोय. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाहीये. बॅट बरोबर बॅटच्या पट्ट्यात बॉल आला नाहीये. आणि इथे दुसरी धाव घेण्याची घाई दाखवली होती. येस, बॅट्समन इज आउट. पंचांचं बोट हवेत. अति घाई संकटात नाही. अजून एक विकेट. थँक्यू डीजे मास्टर. बघा, समर्थ कडू या व्यासपीठावर उपस्थित आहेत. एक लिजेंड प्लेअर 40+ आणि त्यानंतर उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू, डावकुरा खेळाडू क्रिस गेल या नावानं त्याला प्रसिद्धी मिळाली आहे. तर मी विनंती करेन आमचे पोलीस पाटील प्रदीप पाटील यांना की आपण समर्थ कडू येशवी यांना सन्मानित करावं. अनेक स्पर्धा, मोठमोठ्या स्पर्धा खेळणारा हा खेळाडू मित्रांनो. डावखुरा खेळाडू, हार्ड हिटर, बॅट्समन आणि ऑलराऊंडर खेळाडू. आज हा मान सन्मान दिला जातोय समर्थला, कारण या ग्रामीण टेनिस क्रिकेट क्षेत्रामध्ये आपल्या गावाचं नाव रोशन करणारा, आपल्या रायगडचं नाव रोशन करणारा समर्थ कडू. स्वागत आहे समर्थ. स्लोवर बॉल, अगदी आपण पाहतोय गुगली बॉल फेकला जातोय. त्याच पद्धतीनं फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. या प्रत्येक चेंडूवर मिळाली फक्त सिंगल. चेंडू आणि धावांचं अंतर वाढत 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 चाललंय. आता अक्षरशः धावसंख्या जर बघितली तर धावफलकावर फक्त 18, 9 चेंडू आणि आता 38 धावांची आवश्यकता. कठीण कठीण समीकरण. 9 चेंडू 38 धावा. सरळ बॅटने खेळलाय. चेंडू शॉर्ट पिच होता, परंतु सरळ बॅटनं न खेळण्याचा प्रयत्न केला. एकच धाव. कमालीचं अश्विन षटक फेकतोय. ज्या पद्धतीनं अश्विन हा एक गोलंदाज, आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा एक उत्कृष्ट गोलंदाज राहिला, त्याच पद्धतीनं या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये कमालीची कामगिरी. अश्विनचा नेक्स्ट बॉल ऑन स्ट्राईक. बॅट्समन रिव्हर्सिप. हे पहिलं करणे होतं, परंतु तो देखील फटका फसलाय. अजून विकेट एक मिळेल. जवळजवळ 5 गडी बाद झालेत आतापर्यंत पानदेवी टीमचे. एकंदरीत धावसंख्या धावफलकावर असताना 18. एक उत्कृष्ट गायक या व्यासपीठावर आनंद घेताना. आणि खरं तर अनिरुद्ध पाटील यांची चिमुकली ओवी देखील या कलाकारांची भेट घेते. खरं तर आज सेल्फी किंवा त्यांच्यासोबत फोटो काढण्याची एक खरं तर वेळ आहे किंवा आलेली साधून संधी असेल प्रत्येकाला. आणि या कलाकारांसोबत सेल्फी देखील घेतली जाते. मॅच थोडी कठीण झाली आहे. पानदिवे टीमला संघर्ष करावा लागेल, परंतु अश्विनच्या समोर पूर्णपणे
फलंदाज हातबळ झालेत या फिरकीच्या माऱ्यासमोर. बाईची मिळाली एक सिंगल. एकापेक्षा एक वरचढ कामगिरी केली आहे गोलंदाजांनी. धावसंख्या फक्त आणि फक्त धावफलकावर 19. आता 1 ओव्हर आणि 37 धावा. आपण व्यासपीठावर यावं. मोहनदास पाटील, आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करा, कारण आपले आयोजक आपल्याला आमंत्रित करत आहेत. 6 बॉल 37 धावांची आवश्यकता. चला उलवा टीम स्पीडअप करा. तेजस कोहली येते गोलंदाज. आता मात्र विजयाचं जो आपण बघितलं तर पारडं जड झालंय ते रॉयल उल्वे टीमच्या बाजूनं. 6-37 6 षटकार जरी मारले तरी विजय शक्य नाही आहे असं हा समीकरण. परंतु तुषारचा पहिला बॉल इथे मात्र जातोय डॉट. आता तेजस कोहलीचं आता 5 चेंडू आणि 37 धावा. तेजस कोहली बॉलिंग करतोय आणि तुषार कोहली किपिंग करतोय. किपरच्या मागे शॉर्ट टर्नमॅनला फर्स्ट स्लिपला तुम्हाला क्षेत्ररक्षक करताना पाहतोय. हा हलकसं तटवलाय. आता मात्र औपचारिकता शिल्लक. मॅचमध्ये कोणतीही मजा राहिली नाही आहे. एक तर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानावर. पाटणेश्वरी मैदान, पाटणोली खूप चांगलं मैदान बघा. या मैदानाचा जर विचार केला तर अगदी खूप खड्डे होते, मैदानाचा उतार भाग होता, परंतु आता अगदी सपाटीकरण असं हे चांगलं मैदान बनवलंय. आही फटका फसला. एक शॉट पॉइंटला टिपला जातोय जेल. विकेट नंबर 6वी जाईल तंबूच्या आश्रयाला. तीन चेंडू आणि आता 36 धावा. निलेश पाटील पाटणोली आणि पंकज कुडावकर, त्याचबरोबर योगेश पाटील, या तिन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. चला, आम्ही ज्यांचे नाव उल्लेख केलाय आपलं सहर्ष स्वागत. आमचे आयोजक सतीश पाटील खरं तर इथे उपस्थित झालेले आहेत, ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह पुरस्कृत केले. खूप चांगली दानशूरता. परंतु इथे वेळ निघून गेल्यानंतर आलेला हा षटकार. असं म्हटलं जातं ना की शेती करपल्यानंतर जो पाऊस येतो ना, त्या पावसाचा काही उपयोग नसतो. तसं प्रकार आपल्याला पाहायला मिळतोय. आपली शेती करपून गेली आणि पाऊस आला. अशा प्रकारची फलंदाजी शेवटच्या क्षणाला होते. खूप चांगली बॅटिंग प्रयत्न करतोय. मी म्हटलं ना की हे फटके मोठे अगोदर येणं गरजेचं होतं. अजून एक षटकार. आपली गुणवत्ता दाखवतोय फलंदाज. मोहित करतोय. मनमोहित करतोय. काय कामगिरी. 2 षटकार टोकलेत. अजून एक षटकार. परंतु वेळ निघून गेले. वेळेला फार किंमत आहे मित्रांनो, आणि ती वेळ निघून गेल्यावर आलेले षटकार. पाऊस गेल्यानंतर छत्री उघडली आहे असं म्हणावं लागेल. आणि 3 षटकार आले परंतु काही उपयोग नाही. अशा परिस्थितीमध्ये सामना जिंकलाय रॉयल उल्वे संघानं. आता आपलीच गाणी वाजतायत. ये ना एमडी दादा इकडे. तसेच या गावातले एमडी दादांचे पुत्र शिवम दादा आल्या ग बाया आल्या. जसा माझा गाणी नाही तर आपल्या पूर्ण एमडीला सुद्धा ओळखतात लोक. मार्केटमध्ये मच्छी घ्यायला गेला तरी लोक बोलतात कोलने अरे काय ढोलकी वाजवले किंवा काय. नाही ठीक आहे, बोलतोय असंच. तर तोच आई एकविरेच्या चरणी गेल्या वर्षी पालखीला गीत केलेला याही वर्षी लवकरच आपला गीत येईल. त्याच 2 ओळी सादर करण्याचा प्रयत्न करतो.
मान पुरवलाई बा पाहिजे सोन्याचा हार. क्या बात है. नाम सो दादांचं म्हणणं आहे की नेक्स्ट जे आपले अनिरुद्ध दादा आहेत ते सरपंच पाहिजेत. नाम सरपंचाचे नांदन सारी पब्लिक झाले गा. यस ठीक आहे दादा, खूप खूप शुभेच्छा. पटकन असा लगेच आम्हाला पण सुचत नाही, कारण का गाण्यात कसे यमक असतात. पण तुम्हाला मनापासून आई एकविरा चरणी प्रार्थना करतो की पुढील वाटचालीसाठी तुमच्या कामासाठी थँक्यू थँक्यू. धन्यवाद धन्यवाद मयूर साहेब. आम्ही पुन्हा एकदा तुमचं मनापासून वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी एक पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेत, कलाकार म्हणून उपस्थित राहिलेत. या स्पर्धेची प्रथमेश ठाकुर. थैंक यू. सभी दर्शकों का तहे दिल से हार्दिक स्वागत होगा आराध्या स्पोर्ट्स पार्टनर आयोजित ग्रामस्थ समन्वय क्रिकेट टूर्नामेंट 2025. बहुत ही बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट देखोगे आप दोस्तों, और ढेर सारे अतिथि मान्यवर हमारे अतिथि मंच पर विराजित होते हुए सभी अतिथि मान्यवरों का इस प्रतियोगिता के माध्यम से तहे दिल से स्वागत. हमारे साथ इस कमेंट्री बॉक्स में रिबाउंड दादा मात्रे जुड़ते हुए. अंपायर आपको ऑन फील्ड डिसीजन देना होगा क्योंकि कुछ टेक्निकल एरर यहाँ पर, लेकिन देखिए बहुत ही बेहतरीन स्ट्रोक, रिवर्स का अस्त्र बाहर निकाला और ये शस्त्र लगा चौका. 4 रन. सॉन्ग ने दीवाना कर दिया है मयूर दादा नाइक और उनकी टीम. क्या बेहतरीन सॉन्ग आप देख रहे हैं दोस्तों, सुन रहे देखिए डीजे ऑपरेटर के माध्यम से. ऑन साइड पर खेलने का प्रयास, शॉर्ट पॉइंट लेग पर गलती, दिल गलती कर बैठा है यहाँ पर. दिल नहीं, फील्डर से भी गलती. डीप पॉइंट लेग बाउंड्री लाइन के बाहर ये आता हुआ शानदार चौका. और इसी बीच हमारे अतिथि मंच पर अमोल दादा पाटिल और उन्हीं के साथ नीलेश दादा पाटिल, इनका शुभागमन होता हुआ, उनका तहे दिल से स्वागत. रिबॉल दादा मात्रे हमारे साथ जुड़ते हुए कमेंट्री बॉक्स में. रिबॉल दादा देखिए चौका आता हुआ, पहले ओवर का खेल समाप्त और लगभग 14 रन स्कोर बोर्ड पर लगे. अगदी बरोबर, खूप चांगली सुरुवात झाली प्रथमेश. खरं तर रिव्हर्स स्वीपचा तो षटकार तुम्हाला पाहण्यासारखा झाला. त्यानंतर पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल एकूण 14 धावा धावफलकावर आल्यात. म्हणजेच विचार केला तर स्कोरिंग आपण थोडीशी तपासूया. दर्शन म्हात्रे, एक षटकार आला होता. यस, रिव्हर्स स्वीपचा अप्रतिम षटकार म्हणजे प्रॉपर 16 धावा धावफलकावर. वेशवी विपक्ष देवा ग्रुप आवरे असा हा मॅच. मोतीरामजी पाटील मी यांना आमंत्रित करतोय. मोतीराम पाटील दादा आपण यावं या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आणि विजय पाटील यांना विनंती असेल की आपण मोतीराम दादांचं शुभ सन्मान करावं. या विजय पाटील आपल्या शुभ हस्ते मोतीराम
दादांना आपण सन्मानित करूया. तो चलते मुकाबले की ओर पहले ओवर का खेल समाप्त और लगभग रिवॉल्व दादा बात करेंगे यहाँ पर 16 रन स्कोरबोर्ड पर लग चुके. अब बेहतरीन शुरुआत हम कह सकते हैं यहाँ पर ड्रीम स्टार्ट मिल चुका है यहाँ पर बल्लेबाजी करती हुई टीम को. बहुत ही बढ़िया शुरुआत. क्या रिवर्स का एक स्ट्रोक हमने देखा जहां पर लगभग 6 रन मिले और तगड़ी तगड़ी बल्लेबाजी पहले ओवर में. पावर प्ले के ओवर को यहाँ पर कैपिटलाइज किया गया, मैक्सिमाइज किया जाए और जरूर यहाँ पर अगला ओवर लेकर गेंदबाज मीत आते हुए ओवर नंबर 2. अब आउटफील्ड में यहाँ पर बात करेंगे 5 खिलाड़ी आप देख सकते हैं दोस्तों. डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद, मिड विकेट, लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ और उसी के साथ एक्स्ट्रा कवर पर. लेकिन फिर एक बार रिवर्स का अस्त्र निकाला बाहर. ये गेंद भी जाएगी जीप डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए. रिवर्स के माध्यम से पहले गेंद पर चौका लगा और गेंदबाज मीत का यहाँ पर स्वागत किया है. नक्कीच खूप चांगले बॅटिंग मोहिमेने या रिव्हर्स स्वीपच्या फटक्यानं सातत्यानं सुरुवात करणारा हा खेळाडू तुम्हाला म्हणजे त्याची स्ट्रॉंग झोन रिव्हर्स स्वीप पाहायला मिळते प्रथमेश. और उसी के लिए अब एक फील्डर डीप थर्ड मैन की दिशा में आप वहां पर देख सकते हैं. थर्ड मैन बैकवर्ड ऑफ पॉइंट के बीचों बीच वहां पर एक फील्डर आप देख सकते हैं दोस्तों. एक फील्डर 38 सर्कल के अंदर थर्ड मैन पर भी वहां पर जरूर मौजूद है. शॉर्ट फाइन लेग एक्शन में आते हुए डीप स्क्वायर लेग, मिड विकेट डीप में है, लॉन्ग ऑन डीप में, पॉइंट अंदर. ऑन साइड का टारगेट करने का प्रयास था इस बार. पूरी तरह से चुके बल्लेबाज. खामोशी मैदान के अंदर डॉट बॉल का इजाफा होता हुआ बिंदी गेंद जाते हुए यहाँ पर चौका लगा इससे पहले और ये डॉट बॉल कम बैक किया यहाँ पर गेंदबाज ने. डेफिनेटली प्रथमेश ज्या पद्धतीनं बघा समर्थ कडूसारख्या एका नामवंत गोलंदाजावर सुरुवात चांगली झाली. तब्बल 16 धावा कुठून काढल्या. त्यानंतर मात्र नवीन गोलंदाजाला त्यालाही प्रत्युत्तर चांगला दिला जातो बॅट्समनकडनं. चांगला चेंडू अगदी डॉट बॉल. ह्याच चेंडूची फेकी करावी लागेल आणि खास करून वेशवी संघ मैदानावर खेळतोय आणि वेशवी संघाचा जो अधिकडू आहे या मैदानाच्या आतमध्ये खरं तर त्याला शुभेच्छा मयूर नाईक कलाकार यांच्याकडनं शुभेच्छा देखील आल्या आहेत या अधिकडूसाठी. तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मुंबईकर आणि मयूर नाईक या सिने कलाकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. पहले गेंद पर चौका लगा था और इसके बाद बैक टू बैक 2 डॉट गेंदे और लीजिए भाई एक और तीसरी डॉट बॉल. बल्लेबाज आप खुद पर देखे कितने निराश है, खुद पर हताश है. उनको पता है कि यहाँ पर पिछली 3 गेंदें जो डॉट आई वहां पर कुछ ना कुछ रन बनते तो स्कोर कार्ड आगे होता. पहले ओवर में लगभग 16 बने थे. उसके बाद चौका है पहले गेंद पर 20 लगे. लेकिन अब खामोशी, मायूसी और निराश आप देख सकते बल्लेबाज के चेहरे पर. निकल कर मारा है, टूट पड़े यहाँ पर गेंदबाज पर. स्टेप आउट कर कदमों का बेहतरीन इस्तेमाल. स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ के ऊपर से ये दागा लंबा हिट 6 रन. येस प्रथमेश स्टेप फॉरवर्ड अँड प्ले काय जबरदस्त. एक पाऊल पुढे येऊन खेळला आणि तोही षटकार फ्लॅट पॅरल पद्धतीनं. यासाठी टायमिंग आणि ताकदीचा वापर योग्य झाला. येस डाउन द ग्राउंड आगे निकल कर मारा. रिवर्स खेल रहे फिर एक बार. लेकिन देखिए हर बार कहा जाता नहीं स्ट्रोक को लगा तो आबाद वरना बर्बाद. लगता है तो ताली, नहीं लगा तो पड़ेगी गाली. दुधारी तलवारी से कहा जाता है आखिरी गेंद पर कोई रन नहीं. इस ओवर में प्रशंसा गेंदबाज की भी होगी क्योंकि एक चौका एक छक्का देकर 10 रन खर्च किए. लेकिन लगभग 4 गेंदे यहाँ पर डॉट फेंकी जरूर गेंदबाज मीत ने. 2 ओवर का खेल समाप्त और रिबॉल तथा 2 ओवर के बाद बात करेंगे 26 रन स्कोरबोर्ड पर, 26 रन ऑन बोर्ड. खूप 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 चांगली सुरुवात खरं तर प्रथमेश आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये 16 आणि या ओव्हरमध्ये 10 धावा आल्या. म्हणजे चांगली सुरुवात केली आहे. देवा ग्रुप आवरे हा एक उरण पूर्व विभागातला संघ. याच्या अगोदर पानदिवे संघाला तुम्ही पाहिलात. एक संघ मैदानातून बाहेर गेलाय अर्थातच स्पर्धेतून, परंतु एक आता देवा ग्रुप आवरे हा प्रयत्न करतोय. चांगली सुरुवात करतोय वेशवी टीमच्या अगेंस्ट. कोशिश करनी होगी मैदान के अंदर रन संख्या यदि आप पहले सत्र में तगड़ी बनाओ तो दूसरे सत्र में आपके गेंदबाजों पर वहां पर उतना दबाव नहीं होगा. तो लीजिए भाई ओवर नंबर 3 और तीसरा ओवर लेकर ऋषि आते हुए गेंदबाजी के लिए. तर डेफिनेटली यानंतर लक्ष्मी नारायण क्रिकेट क्लब कोहली आणि जय मल्हार वाशिवली या 2 संघांमध्ये मॅच होईल. परंतु इथे मिसटायमिंग स्ट्रोक हवेमध्ये झेल आणि झेल टिपला गेलाय. पहिला विकेट प्राप्त झालाय.
फलंदाज होईल झेलबाद. क्या बात है. टाइटल सॉन्ग आप सुन सकते हैं इस प्रतियोगिता का. आराध्या स्पोर्ट्स पाटनोली आयोजित ग्रामस्थ मंडल क्रिकेट टूर्नामेंट 2025. अश्विनी जोशी देखिए बात करेंगे यहाँ पर, बहुत ही बेहतरीन सिंगर और उन्हीं की आवाज में ये गीत आप सुना दोस्तों. और शायद कल जरूर इस प्रतियोगिता में उनका शुभ आगमन हम देखेंगे. जरूर दोस्तों चलते हैं मैदान की और विकेट का उताबा पतन. पहला करारा झटका लगा यहाँ पर. योगेश बने चलते. अब नए बल्लेबाज मैदान में विनेश आते हुए. विनेश आए नए बल्लेबाज मैदान में. तो यहां से रन संख्या की गति देखिए, जैसे अच्छी शुरू थी, हेल्दी रन रेट से रन बन रहे थे, वैसे ही शुरू रखनी होगी. विकेट का कुछ दबाव होगा, लेकिन यहां पर आधे विकेट तक आ चुके थे, लेकिन कोई रन नहीं. डॉट बॉल का इजाफा होता हुआ मैदान के अंदर. बिंद गेंद आते भी. देखिए डॉट बॉल यदि हम बात करेंगे, पहले ओवर में लगभग 1 डॉट बॉल थी, दूसरे ओवर में लगभग 4 डॉट बॉल आई और तीसरे ओवर में ये पहली डॉट बॉल, क्योंकि पहले गेंद पर विकेट और दूसरी गेंद पर कोई रन नहीं. रनों की संख्या पर यहाँ पर अंकुश लगाने का प्रयास, कंजूस गेंदबाजी की जा रही है यहाँ पर. देखिए बात करेंगे, इससे पहले 10 रन खर्च किए, उससे पहले ओवर में 16 रन खर्च किए. अब यहां से इस ओवर में कितने रन आएंगे, इस पर निगाह है दर्शकों की जरूर. अगली पेशकश ऑन साइड पर लॉब किया है, मिस टाइमिंग गेंदबाज में, खुद विकेट कीपर गेंद के नीचे. फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्ट में कैच कंप्लीट करते हुए. और भाई आराम से देखिए, आपने गेंद पटकी वहां पर, लेकिन गेंदबाज के मुंह पर लगी. कम ऑन डीजे. पद्धतीनं आपण नेक्स्ट मॅचसाठी अनाउन्समेंट करूया. कोहली आणि वाशिवली, जय मल्हार वाशिवली संघाचा संघनायक आणि लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब कोल्हे संघाचा संघनायक. कोल्हे आणि वाशिवली या दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणार आहे, त्यामुळे उपस्थित राहावंच लागेल. जो उपस्थित नसेल संघनायक, त्याच्या विरोधात मात्र मग नाणेफेकीचं कौल दिलं जाईल. त्यामुळे दोघांची उपस्थिती प्रार्थनीय आहे. चला या टॉससाठी मात्र पुन्हा एकदा वळूया या सुरू मैच कड़े. देखिए लगभग 6 ट्रॉफीज आप देख सकते हैं हमारे अतिथि मंच के सामने. जरूर जैसे ही मैदान पे आप आओगे, सबसे पहले आपकी नजर कहां पर जाएगी, तो इन ब्यूटीफुल चमचमाती ट्रॉफीज पर. और इन्हीं ट्रॉफीज के लिए फिलहाल मैदान में संघर्ष करते हुए सभी टीमें. गेंदबाज फिर एक बार ऋषि आते हुए अगली गेंद लेकर. इस ओवर में जैसे गेंदबाजी की है, लाजवाब, बहुत ही बेहतरीन, नफी तुली और किफायती गेंदबाजी आपने देखी. विकेट डॉट विकेट. ऑन साइड पे लॉप करने का प्रयास था, स्वीप करना चाह रहे थे, मन बना लिया था पहले ही. प्री डिटरमाइंड स्ट्रोक, मन में पहले सोचा था स्वीप करना है और नाकामयाब रहे. यहां पर डॉट बॉल का इजाफा होता हुआ. एक और बिंदी गेंद. डॉट पहले गेंद पर आई विकेट, उसके बाद डॉट, फिर एक बार विकेट. ऑन साइड पर फ्लिक किया है, बॉटम हैंड का सही इस्तेमाल, डीप मिड विकेट पर गेंद. रन आउट का मौका बन सकता है और अंपायर क्या कहेंगे अब देखना होगा. और तीसरे अंपायर, सर यहाँ पर टेक्निकल रूम पर ये डिसीजन सौंपा है, तो चेक करेंगे हम हमारे कंट्रोल रूम में एग्जैक्टली क्या होगा. डिसीजन पेंडिंग. प्रॉपर्टी डिजिटल लाइव, बहुत ही बेहतरीन टेलीकास्ट आप देख सकते हैं दोस्तों इस पूरे क्रिकेट टूर्नामेंट का. रिवॉल्व दादा देखिए, यदि आपको एक प्रतियोगिता अच्छी बनानी है, तो उसी के लिए आपके कमेंटेटर्स, आपके अंपायर्स और आपकी लाइव टीम और डीजे ऑपरेटर आपके बेहतरीन होना बहुत जरूरी. टेक्निकल रूम में यहाँ पर चेक करते हुए अंपायर्स एग्जैक्टली क्या हुआ है वो देखते हुए. डिसीजन अभी भी पेंडिंग होगा. प्राप्ति डिजिटल लाइव के माध्यम से हम चेक करेंगे यहाँ पर एग्जैक्टली क्या हुआ मैदान में. तो फिलहाल चेक किया जा रहा है हमारे कंट्रोल रूम में. समय लगेगा, क्रूशियल डिसीजन होगा जरूर. प्राप्ति डिजिटल लाइव इनके माध्यम से फिलहाल कंट्रोल रूम में तीसरे अंपायर हमारे साथ जुड़ते हुए. और सॉफ्ट सिग्नल क्या होगा अंपायर्स?
सॉफ्ट सिग्नल तो आउट दिया अंपायर ने, सॉफ्ट सिग्नल हमने पूछा है। चेक किया जा रहा है फिलहाल, लेकिन इट्स नॉट आउट। बल्लेबाज सेफ रहेंगे जरूर यहां पर। चेक किया कंट्रोल रूम में, ऑनफील्ड अंपायर ने सॉफ्ट सिग्नल दिया था अपना, लेकिन फिर भी यहां पर कंट्रोल रूम में चेक किया गया, वहां पर बल्लेबाज नॉट आउट रहे। तो चले चलते मुकाबले की ओर, फिर एक बार 2 रन से आगे बढ़ता हुआ टोटल 28 पर। आखिरी गेंद इस ओवर की। फील्डिंग डिपार्टमेंट में थोड़े परिवर्तन होते हुए, फील्डिंग की रचना बदलती हुई। राइटी बैटर के लिए आप देख सकते हैं डीप स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी मौजूद, बैकवर्ड ऑफ स्क्वायर लेग और लॉन्ग लेग के बीचों बीच एक फील्डर आप देख सकते हैं। डीप मिड विकेट पर एक खिलाड़ी, स्ट्रेट डाउन द ग्राउंड लॉन्ग ऑफ पर एक, और डीप कवर रीजन पर एक फील्डर आप देख सकते हैं। स्लिम मिड ऑफ अब वहां पर तैनात करना है। ओ रिवर्स का अस्त्र बाहर निकाला था, यहां पर मौका है, मौका यहां पर हो सकता है, लेकिन क्या वह अंपायर्स, और यहां पर देखिए यस अंपायर सहमत, उंगली ऊपर, विकेट का होता हुआ पतन, रनआउट के माध्यम से बड़ा करारा झटका, बल्लेबाज बने चलते। थँक्यू. थोडं थांबायचं आहे. मी विनंती करतोय प्रणय जुनघरे, अर्थातच प्रणयजी जुनघरे बैलगाडा प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची ही ओळख आहे. प्रणयजी जुनघरे आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं. विलास पाटील यांच्या शुभ हस्ते आपलाही शुभ सन्मान होईल. प्रणय दादा यावं आपण, आपला शुभ सन्मान या ठिकाणी होणार आहे. खरं तर बैलगाडा शर्यतींची विलक्षण आवड आहे प्रणय दादाला, आणि बैलगाडा शर्यतींचे एक प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रणय दादांचं इथे शुभ सन्मान आपल्याला मिळालेल्या वेळामध्ये केलं जाते. बरीच मान्यवर मंडळी आज ते उपस्थित आहेत. विलास दादा यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान, मयूरजी नाईक मुंबईकर साहेबांच्या समवेत सोबत आलेले हे सर्व पाहुणे मंडळी, आज तुमचं मनापासून हार्दिक हार्दिक आभार व्यक्त केला जातो आहे. येस, बैलगाडा शर्यत म्हटलं की नेहमीच चर्चेत राहिलेला खेळ आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या खरं तर 4 खेळांना प्राधान्य दिलं जातं. खेळ लाल मातीचा आणि खेळ मर्दाचा तर कुस्ती, क्रिकेट, कबड्डी आणि त्याचसोबत बैलगाडा शर्यत. चला मैच ऑन राहील, लक्षात ठेवा. तो चलिए कुल टोटल की बात करेंगे. यहाँ पर 3 ओवर का खेल समाप्त. 3 ओवर के बाद 28 रन लगभग 3 विकेट के नुकसान पर. 5वें नंबर पर नए बल्लेबाज यहाँ पर बात करेंगे ऋषिकेश आते हुए. 3 विकेटें यहाँ पर चटकाई जरूर. तीसरे ओवर में लगभग 2 विकेटें यहाँ पर ली और 2 रन यहाँ पर खर्च किए. बेहतरीन गेंदबाजी इससे पहले ओवर में आपने देखी. तीसरे ओवर में ऋषि के माध्यम से नपीतुली गेंदबाजी, शानदार गेंदबाजी, रन संख्या पर अंकुश लगाने वाली गेंदबाजी. पहली गेंद रफ्तार के ये सौदागर है. क्या गेंदबाजी आप देख रहे हैं दोस्तों. इससे पहले ओवर में ऋषि ने एक प्लेटफॉर्म बनाकर दिया आखिरी ओवर के लिए, और उसका सही इस्तेमाल आखिरी ओवर में गेंदबाज विनीत पाटिल करते हुए. मिस्टर बीपी, बेहतरीन गेंद थी, अच्छे लाइन और लेंथ पर आपने देखिए गेंद. डॉट बॉल का यहां पर इजाफा होता हुआ. अब फील्डर में थोड़ा परिवर्तन. एक खिलाड़ी कवर रीजन पर थे, वो अब स्वीपर कवर पर आप देखोगे दोस्तों. लॉन्ग ऑफ पर एक खिलाड़ी, वाइडिश लॉन्ग ऑन मौजूद. डीप मिड विकेट, बैकवर्ड स्क्वायर लेग. ये यहां पर देखिए अंपायर्स का इशारा आता हुआ. अतिरिक्त रन का निकल कर मारने का प्रयास था. लाइन देखी, बल्लेबाज ने छोड़ दिया इस गेंद को. व्हाइट बॉल का इजाफा होता हुआ. अतिरिक्त रन के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई कुल स्कोर यहां पर आकर पहुंचा है 29 रन पर. रिबॉन दादा बात करेंगे पहले 2 ओवर में रन संख्या कितने तेजी से आ गई, लेकिन इस तीसरे ओवर में और इस ओवर में रन संख्या पर यदि आप देखोगे तो फुल स्टॉप लगाया गया, क्योंकि तीसरे ओवर में सिर्फ और सिर्फ 2 विकेटें आई और 2 रन सिर्फ और सिर्फ खर्च किए. बिल्कुल बिल्कुल ऋषि कडू की मैं सराहना करूंगा, क्योंकि क्या बेहतरीन नपीतुली गेंदबाजी की उसने. केवल 2 रन यहाँ से रिटर्न मिला है विश्व टीम के लिए, बिल्कुल कहना चाहूंगा. तगड़ी शुरुआत हुई थी, ऐसे लगा कि ये स्कोर लगभग 4 ओवर में 50-55 को जरूर छुएगा, लेकिन नहीं, सहमत नहीं थे गेंदबाज.
डटे रहे मैदान में। अंबुजा सीमेंट से बने दीवार टूटेगी कैसे, उन्होंने बताया रन संख्या आपकी बढ़ने नहीं देंगे भाई। तो कुल स्कोर की बात करेंगे यहाँ पर 29-29। या दरम्यान अमित पाटील आणि प्रमोद पाटील यांनाही विनंती आहे आमच्या जन कमिटीच्या वतीनं की आपण या व्यासपीठावर यावं। या अमित पाटिल आणि प्रमोद पाटिल आपलं सहर्ष स्वागत। बिल्कुल बेहतरीन मुकाबला एक तरफ हो रहा है। हमारे प्रथमेश ठाकुर बिल्कुल जुड़ चुके हैं, एक राष्ट्रीय भाषा में बेहतरीन कमेंट्री कर रहे हैं, सभी हमारे दर्शकों को खुश कर रहे हैं ये कमेंटेटर। नहीं रिबॉल दादा, जब हम रायगढ़ में आते तब ज़रूर आप इनवाइट करते और हर बार हम इस बात का जिक्र करते हैं जितना हमारा उम्र है उससे ज़्यादा आपने क्रिकेट खेला है, तो बहुत नॉलेज आपको देखिए क्रिकेट के बारे में। और जब रिबॉल दादा हम आते हैं प्रथमेश ये जोड़ी जब कमेंट्री बॉक्स में आते हैं तब अच्छा माहौल बनता है, हर बार दर्शकों से पॉजिटिव रिस्पांस हमें आता है। आधे की टूर्नामेंट आप देख सकते हैं, पेट की टूर्नामेंट आप देख सकते हैं, और ऐसी बहुत सी टूर्नामेंट याद है हमें। अभी भी डे टूर्नामेंट हमने कवर की थी, सुखापुर प्रीमियर लीग, और नीचे यहाँ पर फील्डर को चकमा देकर ये गेंद निकल गई लॉन्ग ऑफ बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। यस मैदान में चांद, यस आसमान में, खुले आसमान में चांदनी नहीं, लेकिन मैदान में तारे सितारे जरूर है। ये टेनिस बॉल क्रिकेट के सभी और हमारे मुख्य अतिथि मंच पर सभी तारे सितारे आप देखोगे। आड़ा भला चलाने का प्रयास किया था, डीप लॉन्ग आउट पर फील्डर वहां पर मौजूद, और दूसरे के लिए पलटेंगे। हाँ ना कॉलिंग बहुत इंपॉर्टेंट होगी। देखिए यस नो वेट, बतौर क्रिकेटर देखिए रिबॉल दादा आप इस बात पर बहुत ध्यान देते हो क्योंकि ग्रामीण क्रिकेट आपने बहुत साल खेला है, और आज भी लगभग शायद मुझे लगता है कि पहला ओवर और तीसरा या चौथा ओवर आप ग्रामीण क्रिकेट में जरूर आपके ऊपर जिम्मेदारी होती है। तो बतौर गेंदबाज यहाँ पर बहुत मुश्किल होता है आज मॉडर्न डे क्रिकेट में गेंदबाजी करना। बिल्कुल वही जिम्मेदारी, वही बागडोर संभलते हुए ये गेंदबाज बिल्कुल सराहना करूंगा। इसके बाद बल्लेबाजी भी अच्छी हो रही है। ये अच्छी पटकी हुई गेंद, छलांग ली थी इस गेंद ने, उछाल ली थी, लेकिन बल्ला और गेंद में कोई संपर्क नहीं। प्रथमेश इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। ये बिंदी गेंद आते हुए यहाँ पर देखिए बात करेंगे अब इस ओवर के लगभग 2 गेंदें अभी भी शेष होंगी क्योंकि एक अतिरिक्त रन आई थी, एक चौका लगा, एक सिंगल और 2 डॉट बॉल। अगली पेशकश फिर एक बार गेंदबाज विनीत पाटिल ऑन साइड पर खेला, यहाँ पर डीप मिड विकेट पर फील्डर मौजूद, बहुत तेजी से आए, दूसरे के लिए पलटे, फील्डर तेजी से आए लेकिन गेंद धीमी थी। आउटफील्ड में बहुत धीमे से ट्रैवल हो रही थी गेंद, तीसरे के लिए पलटना चाह रहे हैं, मन बना लिया, लेकिन अब समय निकल चुका है। सिर्फ 2 रन मिलेंगे यहाँ पर। इसी धुक्के के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुल स्कोर यहाँ पर आकर पहुंचा है 36 रन पर 36। रिबॉल दादा शुरुआत हुई थी पहले 2 ओवर में 26 थे और अगली 11 गेंदों में रन कितने आए सिर्फ और सिर्फ देखिए। ये रन संख्या पर जो अंकुश लगा ना, ये जो पूर्ण विराम लगा है उसी का कारण रन बढ़े नहीं स्कोरबोर्ड पर। नहीं, लेकिन बावरी टीम के बल्लेबाज को यहाँ से रन बटोरने पड़ेंगे क्योंकि सामने समर्थ कड़ुगे से घातक बल्लेबाज है इस टीम में। यह बिल्कुल बॉडी से टकराई गेंद और विकेट के बाजू में जैसी गेंद उठाई, 1 रन सिंगल चिकी रन कंप्लीट करते हुए दोनों बल्लेबाज। इसके साथ पहली सत्र का खेल खत्म और कुल मिला के स्कोर 37 यानी कि 37 का टारगेट। बिल्कुल कम टारगेट है प्रथमेश, यहाँ पे क्या कहना चाहूंगा, ये टार्गेट आसानी से कंप्लीट होगा की नाही? नाही, नक्कीच इथे कदाचित अडचण येऊ शकते कारण समोर गोलंदाजी अटॅक देखील तितकाच भन्नाट आहे। तर काय घडेल का बिघडेल हे पाहू जरूर आपण पुढच्या डावामध्ये, पण तत्पूर्वी आपण देऊया एक संधी डीजेला देखील। 36 झालेला टार्गेट 37। थोडं करेक्शन आम्ही करतोय, 36 नाही 37 झालेले आहेत, लक्षात ठेवा। 37 आणि टार्गेट 38 आहे। 37 झालेले आहेत आणि 38 धावांचं लक्ष असेल। मी तुर्तास छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा आराध्या स्पोर्ट्स पाटणोळी आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक पाटणोळी 2025। आजची जबरदस्त रजनी तुम्हाला अनुभवायला मिळते मित्रांनो, कुठेही जाऊ नका, जोडले राहा प्राप्ती डिजिटल लाईव्ह सोबत।
आणि ग्रामस्थ मंडळ चषकासोबत करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. तुर्तास माझ्या वाणीला थोडी विश्रांती देतो आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय पेण परिसरातील एक सुंदर आणि नामांकित समालोचक अविनाशी ठाकूर यांना. थँक्यू. येस, मयूरदादा नाईक यांची खरं तर सुंदर गाणी आपण ऐकत आहात. प्रथमतः आपल्या अतिथी मंचावरती आपण काही शुभ सन्मान करूया. मी विनंती करेन तर नक्कीच सिद्धिविनायक वहाळ आणि अक्षय 11 कुडावे, वहाळ आणि कुडावे या दोन्ही टीम्सला देखील विनंती आहे संगणकाला की रिपोर्टिंग करायचे त्वरित. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय निलेशजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. सतीशदादा पाटील, आपल्यास विनंती आहे की आपल्या शुभास्ते आपण शुभ सन्मान करायचा आहे. आणि पुढील सूत्र पुन्हा एकदा अविनाशी ठाकूर यांच्याकडे मी सोपवतोय. आम्ही छोटासा ब्रेक घेतोय. जोडले राहा या स्पर्धेसोबत. थँक्यू. यस, धन्यवाद प्रथमेश सर.